ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी होळीचा उत्साह होता। एकनाथ शिंदेंनी नातवासह साजरी केली धुळवड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रममध्ये शिवसैनिकांसोबत साजरी केली धुळवड। शिंदेंनी आनंद दिघेंच्या फोटोला रंग लावला। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून रंगांची उधळण। पारसिक नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धुळवडीच्या कार्यक्रमामध्ये आव्हाड यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांसोबत साजरी केली धुळवड। पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अनाथ मुलांसह साजरा केला धुळवडीचा उत्सव। अनाथ मुलांना प्रयागराजला जाता आलं नाही म्हणून कुंभमेळ्यातून आणलेलं पाणी वापरून धुळवड साजरी। जालन्यामध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून रंगांची उधळण। कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसह साजरा केला धुळवडीचा सण। सांगलीमध्ये सदाभाऊ खोत यांनी नातवासह साजरी केली धुळवड। खोत हे नातवांना रंग लावताना पाहायला मिळाले। शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी एकत्र साजरी केली धुळवड। नागरिकांनाही दिल्या होळीच्या शुभेच्छा। यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा रंगोत्सव। पालकमंत्री संजय राठोड यांनी बंजारा लेंगी नृत्यावरती दिला टीका। आमदार अमोल मिटकरी यांनी कुटुंबियांसह साजरी केली धुळवड। अकोल्यामधील निवासस्थानी कुटुंबासह केली रंगांची उधळण। गुणरत्न सदावर्ते यांनी कुटुंबियांसह साजरी केली होळी। कुटुंबियांसोबत रंगांची उधळण। धुळ्यामध्ये पीजी फाउंडेशनचे ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीनं सर्वपक्षीय धुळवडीचं आयोजन। यावेळी पक्षातील वैचारिक मतभेद बाजूला ठेवून पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवरती रंगांची केली उधळण। ठाण्यामध्ये मराठी कलाकारांनी एकत्र येत साजरी केली धुळवड। अभिनेते अरुण कदम, स्वप्नील जोशी, दिग्दर्शक मंगेश देसाई यांनी साजरी केली धुळवड। अंधेरीमध्ये मराठी कलाकारांनी साजरी केली धुळवड। स्वप्नील बांदोडकर, अवधूत वाडकर, अजित परब, पुष्कर जोग यांच्याकडून रंगांची उधळण। ठाण्यातल्या पारसिक नगरमध्ये धुळवडीचा जल्लोष। रेन डान्स आणि डीजेच्या तालावरती तरुणाई फिरकली। दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये सकाळपासूनच तरुणाईकडून रंगांची उधळण। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रंगले रंगात। मुंबईतल्या जुहूमध्ये धुळवडीची धूम। एकमेकांवरती रंगांची उधळण करत नागरिकांनी साजरी केली धुळवड। पुण्यातही तरुणांमध्ये धुळवडीचा उत्साह। तरुणांनी एकत्र येत केली रंगांची उधळण। नागपुरात सर्वत्र रंगांची उधळण। तरुणाई सकाळपासूनच गुलालाची उधळण करत रस्त्यावर। अहमदाबादमध्ये धुळवडीचा अनोखा उत्साह। रंग आणि पाणी न वापरता फेसामध्ये साजरी केली जातीय धुळवड। धुलीवंदनाच्या निमित्तानं अमरावती शहरामध्ये फाग महोत्सवाचं आयोजन। पारंपरिक नृत्य रंगांची उधळण करत अमरावतीकर फाग महोत्सवामध्ये सहभाग। स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये धुळवडीचा उत्साह। विमानामध्ये डान्स करत कर्मचाऱ्यांनी साजरी केली धुळवड। भारत बांगलादेश सीमेवरती जवानांची होळी। एकमेकांना रंग लावत साजरी केली होळी। अजमेरमध्ये विदेशी पर्यटकांनी लुटला धुळवडीचा आनंद। विदेशी पर्यटकांकडून रंगांची उधळण। हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात धुळवडीचा उत्साह। सण साजरा करताना तरुणाईचा गाण्यांवरती ठेका। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून गोरखनाथ मंदिरामध्ये पूजा। यावेळी
स्थानिक नागरिकांसोबत योगींनी साजरी केली धुळवड। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी लहान मुलांसह साजरा केला फुलदेई उत्सव। उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंग यांचीही यावेळी उपस्थिती। राज्यात राजनाथ सिंग यांनी निवासस्थानी साजरी केली धुळवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।